मतदार बंधू आणि भगिनींनो, रवींद्र डोंगरदेवांचा आपणास नमस्कार। मंडळी, आपल्या निवडणुकीच्या तयारीसाठी 17 जुलै 2016 ला मी घराबाहेर पडलो होतो आणि 62 दिवसांनी 19 सप्टेंबर 2016 ला मी घरी परत आलो होतो। या प्रवासादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात देचलीपेट्टा, जिमलगट्टा, पेरमिल्ली, हेड्री, पंदेवाई, बिनागुंडा, चंदनवेली, असरल्ली या गावांना मला पोहोचता आलं। या शाळांची स्थिती याची देही याची डोळा मला अनुभवता आली। यात मी स्वतःला धन्य समजतो आहे। निवडणूक यंत्रणेनं 124 मतदान केंद्रांची सर्वदूर व्यवस्था केलेली आहे आणि या मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा अधिकार चोखपणे बजावण्याचा आपण निर्धार केलेला आहे। या निवडणुकीनिमित्ताने मला एक साधीशी आणि एक गमतीदार कल्पना सुचली की उमेदवार जे आम्ही 16 आहोत यांना जर एक 100 जोड्या लावायला दिल्या की समजा अ गटात एखाद्या शाळेचं नाव आणि ब गटात ती शाळा असलेल्या गावाचं आणि तालुक्याचं नाव, तर या 100 जोड्यांपैकी 95 जोड्या रवींद्र डोंगरदेव सहजतेनं विशिष्ट वेळात लावू शकेल याची मला खात्री आहे। पण माझ्यासोबत असलेले इतर 15 सहकारी यांना हे जमेल काय अशी मला शंकाही आहे। या निमित्ताने मी पाहिले की आपला जो स्नेह आहे तो आपण माझ्याशी बोलताना फोनवर व्यक्त केला आणि त्यातून मला जाणवले की आपण मतदान करणार आहात राजकीय पक्ष बाजूला सारून, आपण मतदान करणार आहात सेवानिवृत्त उमेदवारांना बाजूला सारून, आपण मतदान करणार आहात ऐनवेळी उगवलेल्या उमेदवारांना बाजूला सारून, आपण मतदान करणार आहात संस्थाचालक असलेल्या उमेदवारांना बाजूला सारून, आपण आपला पसंतीक्रम देणार आहात सेवेत असणाऱ्या शिक्षक मित्र उमेदवारास, आपण आपला पसंतीक्रम देणार आहात आपली शाळा प्रत्यक्ष पाहिलेल्या, आपल्या शाळेला प्रत्यक्ष भेट दिलेल्या उमेदवारास, आपण मतदान करणार आहात आपल्यात इंटरेस्ट आस्था असणाऱ्या उमेदवारास, आपण पसंतीक्रम देणार आहात ATM सारखा 24 तास केव्हाही सहज उपलब्ध असणाऱ्या उमेदवारास, आपण मतदान करणार आहात आपल्यासाठी कुठल्याही प्रकारच्या त्यागाची तयारी असणाऱ्या उमेदवारास। विड्याचे पान का सडले, पोळी का करपली आणि घोडा का अडला याचं एक समान उत्तर बिरबल आणि बादशाहला दिलं होतं। ते उत्तर म्हणजे न पालटल्यामुळं। निवडणुकीच्या निमित्ताने आपण आपला प्रतिनिधी निवडत असतो आणि आपल्या मनातला उमेदवार आपला प्रतिनिधी ठरवत असतो। या निवडणुकीच्या आधी मला जो अनुभव या निवडणुकीचा आला आणि माझी जी भावना या निवडणुकीविषयी झाली आहे ती मोजक्या शब्दात आणि एका कवितेत येते, ती मी इथं मांडली पाहिजे की सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण, व्हावे एवढे लहान सारी मने कळू यावी, असा लाभावा जिवाळा पाषाणाची फुले व्हावी, सारे काही देता यावे श्रेय राहू नये हाती, यावी लाविता कपाळी भक्तिभावनेने माती, फक्त मोठी असो छाती दुःख सारे मापायाला, गळो लाज गळो खंत काही नको झाकायला, राहू बनू ना आकाश माझा शेवटचा श्वास, राहू बनू ना आकाश माझा शेवटचा श्वास, मना मनात उरावा फक्त प्रेमाचा सुवास, फक्त प्रेमाचा सुवास। नमस्कार।